नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट आपण घेतोय. उल्हास नदीची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी जी आहे ती दुपारीच ओलांडली होती. आपण ते देखील माहिती घेतली आणि दुपारी जर आपण बघितलं तर 12च्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी जी आहे ती आपल्या तिथपर्यंत होती. म्हणजे आपला जो काही नवीन पूल आहे उल्हास नदीचा तिथपर्यंत होती. परंतु आता जर आपण बघत असाल तर उल्हास नदीची पाणी पातळी जी आहे ती आपल्याला नायरा पेट्रोल पंपच्याही पुढे आलेली पाहायला मिळते. नायरा पेट्रोल पंप पूर्णपणे जे आहे नायरा पेट्रोल पंपच्या पुढे आलेली आहे आणि सध्या बचाव कार्य सुद्धा सज्ज झालेले आहेत. हे पाणी कशा पद्धतीने कमी करता येईल याची देखील काळजी जी आहे ती घेतली जाते. आणि आता आपण जर बघत असाल तर इथे आपल्याला अग्निशामक दल संपूर्णपणे सज्ज झालेले आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतोय. नायरा पेट्रोल पंपकडे जाण्याचा मार्ग देखील आता बंद झालेला आहे. नायरा पेट्रोल पंप बंद आहे आता, कारण पुढे पाणी आलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण जेव्हा 12 वाजेच्या सुमारास बघितलं होतं उल्हास नदी धोक्याची पातळी गाठलेली होती, परंतु हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्याला चांगला पाहायला मिळत होता. इथे कुठेही पाणी नव्हतं, पण आता तिथपर्यंत पाणी आलेलं आहे. इथून जर बघितलं तर हा पूर्ण परिसरामध्ये पाणी जे आहे ते तुंबलेलं आहे. आता नायरा पेट्रोल पंप पण बंद झालाय, म्हणजे इथपर्यंत पाणी आलंय आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. इथे जरी आपण बघितलं तरी बचाव कार्य आपल्याला सज्ज झालेले आहे. तिथे सुद्धा त्या साईडला सुद्धा अग्निशामक दल जे आहे ते सतत उल्हास नदीवरती लक्ष ठेवून आहेत. कुठे काही त्यांना त्या ठिकाणी जर एखाद्या नागरिकांची हालचाल वगैरे जाणवली तर ते त्यांना तत्काळ त्या ठिकाणावरून मागे सरकण्यासाठी सांगतात. आपण त्यांच्याशी संवाद नक्की साधण्याचा प्रयत्न करूया की पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते का, आणि जर झाली तर ते कशा पद्धतीने सज्ज राहणार आहे. त्याचं पेट्रोल बंद आहे ना? बंद आहे. पेट्रोल पंप पण बंद झालाय. अग्निशामक दल यांचं खरोखर कौतुक केलंच पाहिजे. त्यांची संपूर्ण टीम जी आहे ती दिवस रात्र या ठिकाणी तैनात आहे. हा, नदी पाणी घेत नाहीये, नदी कचरा सुद्धा घेत नाही. बघा, हा जो काही कचरा आहे ते संपूर्णपणे आता आपल्याला अजून अग्निशामक दलाचे वरिष्ठ आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आता त्यांच्या संपूर्ण टीम दिवस रात्र इथे मेहनत करते. आपण बघतोय की आपल्यासाठी सज्ज झालेली आहे. त्याच्याशी आपण संवाद साधूया. सर, माहिती द्या, महत्वपूर्ण माहिती द्या आम्हाला. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे का, काय सांगाल? आता तर नदी उल्हास नदी धोक्याची पातळी तर पूर्ण गाठलेली आहे. पाणी पात्राच्या बाहेर येत आहे. आता पाणी घेत नाहीये का आता? नाही ना, पाणी घेत नाही. काय वाटतं, पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते का? होऊ शकते, पण अजूनपर्यंत तरी वेळ आहे. हो, मला काही वरतून हवामान खात्याने वगैरे काही आदेश दिले? अजून काय आले नाही, त्याच्यामुळे आम्ही इथे आहेतच 24 तास. पूर परिस्थिती वगैरे निर्माण झाली तर बदलापूरकरांना काय सांगाल? सध्या संपूर्ण बदलापूरकर सध्या त्रस्त झालेत. नेमकं काय होऊ शकते यामुळे, काय सांगाल? नाही, नागरिकांनी तर घाबरून जाण्याचं काम नाही. आम्ही आहेतच, दोन्ही टीम तयार आहेत. तुम्ही आता इथेच संपूर्ण टीम आहे तुमची? हो, इथेच 20 दोन्ही आहेत. काय वाटतं, पाण्याचा वेग वाढेल का अजून? आता पाऊस तर चालूच आहे, त्याच्यामुळे हवामानावर आहे. जर पाऊस चालूच राहील तर वाढेल, जर कमी झालं तर कमी होईल. हो. आपण काही पाणी वगैरे त्या साईडला जाऊ नये, शहरात जाऊ नये यासाठी काही उपाययोजना करणार आहात का आता? अजूनपर्यंत तर झाले नाही. रोड जर भरायचा आला तर आम्ही बंद करू शकतो. तो पूल पण बंद केला जाईल का मग? जो आपला तो जुना पूल जुना सुद्धा बंद केला जाईल. हो. आता सध्या पाणी लागलंय का पृष्ठभागाला तिकडे पुलाच्या? वेळ. नक्कीच, धन्यवाद. तर आपण थोडंसं इथून दृश्य बघूया एकदा फक्त उल्हास नदीच्या. आपण जर बघितलं तर पृष्ठभागाला, जुन्या पुलाच्या पृष्ठभागाला पाणी लागलंय आणि इथपर्यंत आपले अग्निशामक दल जे आहेत ते सज्ज झालेले आहेत. इथून ते लक्ष ठेवतायत. कुठल्याही नागरिकांना पुढे जाऊ दिले जात नाहीये. जुना पूल आपला सुरू आहे, मात्र नवीन पूलची परिस्थिती आपण बघू शकता. खरोखर हा बदलापूर शहराचा विकास आहे आपला, की जो आपला नवीन पूल आहे त्याची दुर्दशा बघा. आणि आपला जो जुना पूल आहे तो अद्यापही वाहतूक जी आहे ती तेथून सुरळीत सुरू आहे. आणि अशाच मध्ये बचाव कार्य सुद्धा आपल्याला इथे सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या.
परिस्थिती खूप भयंकर झालेली आहे. आपण जर बघत असाल तर काहीच दिसत नाहीये. हा थोडा वेळ चालू असू द्या. पूर्णपणे संपूर्ण हा जो परिसर आहे, जेव्हा आपण सकाळी 12च्या सुमारास हीच परिस्थिती बघितली होती, तर इथे संपूर्ण परिसर जो आहे फक्त त्या साईडला पाणी होतं. आता उल्हासनदी अजिबात पाणी घेत नाहीये. पेट्रोल आहे का खाली? असं कसं होत असेल है ना? कुठून बघत आहात लाईव्ह नक्कीच सांगा. उल्हास नदी संपूर्णपणे तुम्ही बघितलेली असेल. ईश्वरचरणी प्रार्थना करा की कुठली पूर परिस्थिती ही निर्माण व्हायला नको असं, कारण पूर परिस्थिती जर निर्माण झाली तर खूप प्रचंड प्रमाणात नुकसान होतं. परंतु पूर परिस्थिती का निर्माण होते, याला जबाबदार कोण, असं का होतं, असे अनेक प्रश्न यावेळेस निर्माण होतात. अफवा देखील पसरतात. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका. अद्यापही पूर परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. आपले अग्निशमन दल, आपले बचाव कार्य आपल्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाहीये. सोशल मीडियावरती खूप अफवा पसरतात. अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. मॅडम आपण काळजी घ्या. धन्यवाद. नक्कीच काळजी घेऊ. आपण जर हा भाग बघितला नाही, बघा हा आपला नवीन पूल आहे, ज्याच्या पृष्ठभागाला सध्या पाणी जे आहे ते आपल्याला लागताना पाहायला मिळतंय. तो पूल बंद करण्यात आलाय. मात्र हा आपला जुना पूल जो आहे तो वाहतुकीसाठी सुरळीतपणे सुरू आहे. आणि हा आपला विकास बदलापूरकर बोलतायत. नवीन पुलावर जास्त, आणि असं आपल्याला आताच माहिती मिळाली की जर कधी अशीच परिस्थिती राहिली तर जो आपला जुना पूल आहे तो देखील बंद करावा लागू शकतो. असं बघा, इथपर्यंत पाणी आलंय. उल्हास नदीचं इथपर्यंत पाणी आलंय. धन्यवाद. पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. महत्वाचं, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. मान्य इकडे सगळं पाणी भरलंय, परंतु आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये कुठेही पाणी नाहीये, काही नाही. तर काळजी करू नका आणि आपले बदलापूर बघत राहा. धन्यवाद.